शिकता आलं नाही किंबहुना पुढचं शिक्षण घेता आलं नाही. आणि ह्या मुलांकडे बघता मला असं मनात एकदम हे वाटायला लागलं की खरंच असं ते गाणं आठवतं ना कि इस दुनिया में कितना गम है मेरा गम देखा तो उसका गम देखा तो मेरा गम भूल गया. ते असं हे व्हायला लागलंय, फिलिंग्स वेगळं वाटायला लागलंय. खरंच आपलं दुःख काहीच नाहीये या मुलांसमोर, इतकं हे वाटतं. आणि असा प्रश्न पडला की ह्यांच्या समोर मी कविता कोणती सादर करू हा मोठा प्रश्न आहे. किंबहुना त्यांना समजली पाहिजे, समजेल असे आहेत मुलं, इतकी मोठे आहेत पण थोडक्यात समजतील असं वाटतंय. पण मुलांना ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरंच दादांचा माझा कॉन्टॅक्ट माईंडमुळे आला. आणि खरंच दादा तुम्ही हे काम खरंच खूपच ग्रेट करताय. त्याच्यामुळं मला खूप असा लाभला की समाजकार्याचं भान आहे, शेतकऱ्यांचं भान आहे. मी खरंच भाग्यवान समजते की मला असा दादा मिळालाय. आणि सर्वजण इथं मान सन्मानिनी आहेत. खुर्चंद दादांची तर ओळख आहेच. अखिल भारतीय तुमचा प्रयोग ठेवला होता अखिल भारतीय मध्ये, त्यावेळेस फोटो सुद्धा काढले होते तुम्ही. बहुतेक लक्ष दिले नसेल आमच्याकडे. हो. तर हे पुष्पा हे आणि ते हा हे पण शिंदे यांच्यासारखेच आहे. रवी शिंदे आणि खंडागळे. पण कसं आहे की दादांचा आणि माझा संबंध जेवढा आपल्या ह्याच्यामध्ये असतो तेवढं हे दोघं फक्त कार्यक्रमाला आले होते घरी. तुम्ही तेव्हा माणसं खरंच खूप चांगली आहेत. आणि मी भाग्य समजते की मला इतकी चांगली माणसं मिळाली. मला आई वडील नाही आहेत, ह्याच माझ्या आई आहेत. त्याच्यामुळे सगळेजण माझे म्हणजे असं वाटत नाही की मला कोणी नाही आहे किंवा हे नाही आहे. त्याच्यामुळे माझेच माणसं आहेत तुम्ही. आणि ताईंनी सांगितलं की ताई म्हणाल्या की बोलतात लोक असं किंवा आता प्रत्यक्षात आपण समाजकार्य करताना किंवा कोणती काम करताना माणसं अशी असतात की आपण चांगलं कार्य करा किंवा वाईट कार्य करा, बोलणारी तोंड दोन्ही असतात. म्हणून ध्येयाचा पाठलाग करताना अर्ध्या वाट्याने मागे जाण्याचा विचार कधीही करू नका ताई. कारण तुम्हाला परत जाण्यासाठी जेवढे अंतर आहे तेवढ्याच अंतरावर तुमची उद्दिष्ट आहे. आयुष्यात आपण किती वेळा हरला आहात काही फरक पडत नाही, कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठीच झाला आहे आणि ते कार्य सिद्ध करण्यासाठीच झालेलं आहे. जेव्हा आयुष्य हसेल तेव्हा समजा चांगल्या कर्माची फळे मिळाली आहेत आपल्याला. जेव्हा आयुष्य रडेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. हे सर्व करत असताना त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, जग काय विचार करेल त्यापेक्षा वरचढ होऊन विचार करा. आयुष्य हे उन्नतीचे दुसरे नाव आहे. म्हणून सशक्त, सदृढ आणि चांगले समाजकार्य करत राहा. माणसं जोडणं म्हणजे काय? माणसं जोडणं म्हणजे समोरच्याला आहे तसा स्वीकारणं, आपल्या अपेक्षा आपली मतं न लावणं. माणसं जोडणं म्हणजे ऐकण्याची कला शिकणं, फुगांचा वाद आणि लोकांची टीका टाळणं. माणसं जोडणे माणसावर शिक्के न मारणं, समोरचा अधिक महत्वाचा हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणून देणं. माणसं जोडणं म्हणजे कौतुकाची एकही संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं. माणसं जोडणं म्हणजे प्रतिक्रिया नव्हे प्रतिसाद देणं, रागाचाही रूपांतर प्रेमात करता येणं. माणसं जोडणं म्हणजे इतरांना माफ करता येणं आणि स्वतःचं मन